आम्ही मुंबईच्या सगळ्या बॉर्डर्स सील केलेल्या आहेत। तो अमृताला घेऊन मुंबई सोडूच शकणार नाही सर। हा नराधम स्वतःच्या तोंडाने आपला कबुली जबाब देतोय आणि तुम्ही कसली वाट पाहताय? पकडा ना त्याला। एक मिनिट, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये। जाऊ दे मला इकडनं। तू इथून गेलास तर तुला माझा मेलेला चेहरा पाहावा लागेल आर्यन। अख्ख्या घराला जेवायला घालशील पण अमृताताईच्या चिंतेने स्वतःच उपाशी बसशील। सगळं इतकं पटकन घडलं की मला काही कळलंच नाही। वचन दे, उद्या त्याचा फोन आला की त्याला सांगशील तू पैसे देतो म्हणून। पोरगी घरी आली पाहिजे बस। ठीक आहे। अमृता किल्लेदारला कसं ओळखतोस तू? आम्ही एकाच कॉलेजात शिकतो। खूप चांगले मित्र आहोत आम्ही एकमेकांचे। ती कोणाची मुलगी आहे तुला माहिती आहे ना? हो। आणि तू कोणाचा मुलगा आहेस हे तिला माहिती आहे ना? नाही, तिला अजिबात माहिती नाही। इनफॅक्ट तिला हे माहिती असतं तर आमची इतकी गाढ मैत्री झालीच नसते। तू कोणाचा मुलगा आहेस असं तुला कोणी विचारलं तर तू सांगू नकोस। असं कोणाच्या सांगण्यावरून तू तिला सांगितलं नाहीस असं नाही ना? नाही, असं काहीच नाहीये। शेवटचा प्रश्न, एवढं चांगलं घर आहे तुझं या शहरामध्ये, आणि असं असताना तू हॉस्टेलमध्ये का राहतोस? मला वाटतं हा माझा खासगी प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे असं मला वाटत नाही। थँक्यू आर्यन, थँक्यू। थँक्यू युगंधरा मॅडम। घरातले खासगी प्रश्न लोकांसमोर न आणण्याचं भान आहे तुला। फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हा माझा खासगी प्रश्न होता। त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये। मग ज्या गोष्टीशी संबंध आहे ते गोष्ट विचारू। अमृताबरोबर फक्त तुझी मैत्री आहे का आणखीन काही? 1 मिनिट, दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस। आर्यन, तुला माझी शपथ आहे, एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर ज्याचे आई बापच जिवंत नसतात ना त्याला दुसऱ्या कुणाच्याही मरणाने काहीही फरक पडत नाही। आर्यन, ज्याचे आई बापच जिवंत नसतात ना त्याला दुसऱ्या कुणाच्याही मरणाने काहीही फरक पडत नाही। हा बोला शेठ। चला आता उठा आणि कामाला लागा। आम्ही लागलोय कावाच कामाला। आता तुमच्याकडून काहीतरी हालचाल होऊ दे। अरे नरसळ्या, फोन मी तुला केलाय का तू मला केलाय? मी तुला केलाय ना काहीतरी सांगण्यासाठी। मलाच कसली भाषणं देतो? काय सांगतो ते नीट ऐक। उद्या सकाळी फोन करायचा दादाला, पैसे मागवायचे। आणि कुठे मागशील? अरे कॉलनीच्या रस्त्यावरती, कळलं काय? आणि उद्या जर कामात चूक झाली की नाही तर मग बघस तू। तुम्ही दोघं भाऊ काय माकड बनवताय का माझं? तुम्ही लाख म्हणाल पैसे माग, त्यानं द्यायला पाहिजेत ना। आयला तोऱ्यात तर एवढा बोलतो जणू काय माझी पोरगी त्यानं किडनॅप केली। अरे बाबा, तोऱ्यात बोलणारच तू। 3 टायमाला आमदारकीला निवडून आलाय। तुझं किडनॅपिंगचं पहिलंच प्रकरण आहे। मग अहो, त्यानं जाम कोंडी करून ठेवली हो आपली। अरे अजून बोलण्यात पण नरमपणा आलेला नाही त्याच्या, वागण्यात कधी येणार? येईल। आता पत्र आला नसला ना तरी आता येईल।
तू उद्या फोन लाव. आता ते डोळ्यामध्ये अश्रू पाहून आलोय मी. हा शेंबड्या पोरासारखा रडत होता पोरीसाठी. उद्या बरोबर नमल बघतो. सकाळी 9च्या ठोक्याला फोन लाव त्याला. 9? 9ला कोण उठणार आहे? नाही ना उठला तू 9 वाजता तर तुझ्या कानाखाली बंदुकीचा आवाज काढीन. मग तूच नाही तुझ्या पुढच्या 7 पिढ्या बरोबर 9ला उठतील की नाही बघ. हा ठीक आहे ठीक आहे, करतो बरोबर 9ला फोन. हे बघ मी काय सांगतो ते नीट ऐक. हा त्या पोरीला तिथं कुठे ठेवलंय तिथनं लांब जाऊन फोन करायचा. आणि मला एक सांग, तुला राजकारणात इंटरेस्ट होता का रे? राजकारण नाही का? नाही, फोन केल्या केल्या लंबी चौडी भाषणं द्यायला लागतोस ते. मला टेलिफोन आहे हो, अर्ध्या मिनिटाच्या वर बोलायचं नाही. हा हा जातो उद्या सकाळी जातो भेटीला आणि करतो त्याला फोन. अरे नरसाळ्या, व्हीटी नाही CST बोल, नाही तर फटके पडतील. चल ठेव. हा कुणाशी बोलत होता? किडनॅपरशी. तो मला म्हणला उद्या फोन करून दादाकडे 5 कोटीची मागणी करणार आहे. मग दादा एका माणसाला पाठवल 5 कोटीची बॅग घेऊन. मला माहितीये तुम्ही कुणाशीही बोलत नव्हता. पलीकडे कुणीही नव्हतं. मला वेड करण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. वेडी तर तू आहेसच. बघशीलच तू आता उद्या. कळलं काय? सकाळी 9च्या ठोक्याला किडनॅपरचा फोन येईल. मग तो 5 कोटी मागेल. मग दादा एका माणसाला 5 कोटी घेऊन पाठवल आरे कॉलनीच्या रस्त्यावर. एक हात से 5 कोटी लेव, एक हात से लड़की लेव. येडी येडी येडी. टिंग टिंग. मी आज युगंधरा सरतापेंच्या मुलाची चौकशी केली, पण त्या चौकशीत विशेष नवीन काही हाताला लागलेलं नाही आहे. मग आता पुढे काय करायचा प्लॅन आहे तुमचा? जोपर्यंत त्याचा पुढचा फोन येत नाही तोपर्यंत खरं तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तोपर्यंत आपण फक्त वाट बघायची? हो, कारण दुसरा कुठलाच पर्याय आपल्या हातात नाही आहे साहेब. आणि जर कधीच त्याचा फोन नाही आला तर? नाही नाही, असं होणारच नाही. कारण या अपहरणाचा मुख्य हेतू पैसा हाच आहे. आणि साहेब नुसता त्याचा फोन येऊन चालणार नाही, कारण तो मुंबईत आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जोपर्यंत त्याचं लोकेशन कळत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. मोरासकर, माझी एकुलती एक लाडकी मुलगी त्याच्या ताब्यात आहे हे लक्षात असू द्या आणि त्याप्रमाणे पुढची सूत्र हलवा तपासाची. साहेब, संपूर्ण शहराला हाय अलर्टवर ठेवलेलं आहे आपण. कसोशीने प्रयत्न चालू आहेत. आता फक्त वाट बघायची, तो उंदीर केव्हा त्याच्या बेळातून बाहेर येतो. नुसती वाट बघायची का त्याला बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्नही करताय तुम्ही? खरं तर आमचे तेच प्रयत्न आहेत साहेब. मोरासकर, माझी मुलगी तिथे कम्प्लिटली हेल्पलेस आहे हीच भावना मला सगळ्यात जास्त अस्वस्थ करते. आय कॅन अंडरस्टँड. एक सांगितलं तर ऐकाल सर? यानंतर जेव्हा कधी त्या अपहरणकर्त्याचा फोन येईल तेव्हा ताबडतोब त्याला पैसे देण्याचं मान्य करा. तुम्ही काय बोलताय ते कळतंय ना? साहेब, त्याला त्याच्या वेळातून बाहेर काढायचं असेल तर हाच एक उपाय मला खूप महत्त्वाचा वाटतो.
तुम्ही त्याला पैसे देण्याचं मान्य करा. तो लगेच तुम्हाला वेळ आणि जागाही सांगेल. आपण ताबडतोब तिकडे कडक फिल्डिंग लावूया. कसं आहे साहेब, या भरल्या शहरामध्ये या एका माणसाला शोधत फिरण्यापेक्षा त्याला एका जागी बोलावून उचलणं हे जास्त सोपं आहे, नाही का? म्हणजे त्याला पैसे देण्याचं कबूल करणं हा एकमेव पर्याय आहे. मी पुढच्या तयारीला लागू. आणि एक विचारायचं होतं साहेब तुम्हाला. सुमित्रा किल्लेदारांची मानसिक स्थिती बरी आहे ना? काय झालं? नाही, त्या मला मगाशी बोलावून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या की अपहरणकर्ता परशुराम. लक्ष देऊ नका तिच्याकडे, वेळ लागलाय तिला. परशुबद्दल मनात राग आहे म्हणून. युगंधरी, रात्री उशिरा झोपलीस वाटतं. आयुष्यभराची झोप उडाली असं एक एक वाक्य बोलतो तो. आर्यन बाबा परत काय वंगाळ बोलला का तुला? परमेश्वर माझी अजून किती परीक्षा बघणार आहे कोणास ठाऊक. युगंधरी, हा परमेश्वर खरंच तुझी परीक्षा बघतोय. आता हेच बघ ना, तो नरशिंहाला वचन दिलं होतंस की बातमी पेपरमध्ये छापणार नाही म्हणून. नाहीच छापणार आहे. तू का विचारतोयस? कारण आजच्या पेपरमध्ये त्याची हेडलाईन आली. हा मूर्खपणा कोणी केलाय? अगं युगंधरी, ही बातमी पेपरमध्ये छापायची नव्हती हे खरं ग. तसं तू कर्वला सांगितलं होतंस का? अरे देवा, आर्यनला घरी आणण्याच्या गडबडीत मी कर्वेनं सांगायचं विसरूनच गेले. खरंच परमेश्वर माझी परीक्षा पाहतोय. तू वचन मोडलंस, दिलेला शब्द पाळला नाहीस म्हणून हा नरसिंह आता गावभर बोंब मारणार. चला ताबडतोब कर्वेनं माझ्याकडे पाठव. तर कर्वच्या होय हात जोड जानकी. लहानपणापासून याच्या पुढे हातच जोडत आली आहे. पण काय, लहानपणापासून मरेपर्यंत आपण त्याच्या समोर हात जोडतो, स्वतःसाठीच ना. तोच तर आपल्याला सगळं देतो. मग आपण स्वतःसाठी नाही तर कोणासाठी मागणार? आपण त्याला नेहमी हात जोडतो, त्याच्याकडे काहीतरी मागतो, वाट पाहत बसतो. मग कधी आपल्यावर देव मेहरबान होईल आणि मग तो आपली परीक्षा घ्यायला लागतो. पण आज मीच त्याची परीक्षा घेणार आहे.
करताय तुम्ही? तो नेहमी आपली परीक्षा पाहतो ना, आज मी त्याची परीक्षा पाहणार आहे. जोपर्यंत आपली अमृता सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत पाण्यातच ठेवणार आहे त्याला. मी पण परीक्षा पाहणार आहे त्याची. खरंच अजून किती परीक्षा पाहणार आहे आपली? आम्ही रोज ज्याला पुसतो ते काही तांब्या पितळ्याचे तुकडे नाही आहेत. आज त्याला सिद्ध करावंच लागेल. आज त्याला सिद्ध करावं लागेल त्याचं देवपण. एकदा तुमचं कौतुक काय केलं, तुम्ही स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केलीत कर्वे. मॅडम मला खरंच कळत नाही माझी काय चूक झाली. अरे एवढी मोठी चूक करून तुम्ही वर्ण निर्लज्जासारखं विचारताय काय चुकलं म्हणून? एवढी मोठी महत्वाची बातमी तुम्ही मला न विचारता छापलीच कशी? मॅडम मला वाटलं उलट खूप कौतुक होईल माझं, कारण बातमी नरसिंह किल्लेदारांच्या विरोधात होती. अरे विरोधकाची कुठली बातमी छापायची आणि कुठली नाही याची अक्कल तुम्हाला नको? मॅडम मला माफ करा, पुन्हा अशी चूक नाही होणार. तुम्ही एकच चूक एवढी मोठी केली आहे कर्वे की त्याचे काय परिणाम भोगावे लागणार आहे माझा मलाच माहिती आहे. खूप हुशार समजत होते मी कर्वे तुम्हाला. विरोधकांच्या घरातले नाजूक प्रश्न चव्हाट्यावर आणायच्या आधी 10 वेळा विचार करायला हवा. आपला विरोधक नरसिंह आहे, त्याचा मुलीच्या ह्याच्यात काय दोष? युगंधरे एक डाव माफी करून टाक. का पुन्हा दुसरी चूक करायला? मॅडम विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्हाला असं रागवण्याची वेळ परत नाही येणार. हे बघा कर्व, परत एकदा सॉरी म्हणून निघा. कर्वे माझ्या रागवण्यामागचं कारण समजून घ्या. बातमी कुणाच्याही विरोधात असू दे ती छापण्याच्या आधी मला विचारत जा. प्रत्येक बातमी छापण्याची एक योग्य वेळ असते. काही महत्वाच्या बातम्या न छापण्यातच आपला फायदा असतो. हे बघ युगंधरे, हे समज कळायला कर्वला अजून बरेच पावसाळे बघायचे. हो कर्व, निघा. पुढच्या चुकीला माफी नाही, निघा. मी त्यांना अजून माफ केलेलं नाहीये जना. साहेब युगंधरे मी आलोच. चहा घ्या. कालपासून तुम्ही इकडेच आहात. मला माहिती आहे आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. नाही मिसेस किल्लेदार, यात कसला आलाय त्रास? हे तर आमचं काम आहे. आम्हाला जो काही त्रास होतो ना तो या गुन्हेगारामुळे. नरसिंहरावांची मुलगी जोपर्यंत या घरात येत नाही तोपर्यंत आम्हाला इथून हालता येणार नाही. साहेबांचा तसा आदेश आहे. आणि हो, आणखीन एक सांगायचं तुम्हाला, आमचे साहेब नरसिंहरावांना खूप मानतात. हे आहेच तसे. त्यामुळेच मला कळत नाही असा कोण शत्रू असेल ज्याने अमृताला पळवून नेलं. मला नाही वाटत कोणी शत्रू असेल. पैशांच्या लालसेपोटी हे कोणीतरी केलंय. तुम्ही चहा घ्या. त्याला चहा दिला? दिला. चहा. जानकी, आज सकाळी डोळेच उघडत नव्हते माझे. कदाचित मुद्दामच उघडत नव्हतो मी, कारण या सत्याला सामोरं जायचं नव्हतं मला. बाहेर आलो आता तेव्हा सुद्धा उगाच असं वाटलं की
बास्केटबॉल नाचवत अमृता माझ्या समोर येईल, माझ्या गळ्यात पडेल. पण तसं काहीच घडलं नाही. शेवटी मला त्या सत्याला सामोरं जावंच लागलं. तुम्ही नका काळजी करू. मोराजकर साहेब आता इकडेच आहेत ना. उद्या सकाळपर्यंत अमृता नक्की परत येईल. उद्या सकाळी नाही, आज रात्रीच परत येईल अमृता. नका काळजी करू. साहेब, काय झालंय वाकणीस? काय झालंय वाकणीस? साहेब, युगंधराबाईने पुन्हा एकदा विश्वासघात केलाय.